दशक चौथा समास आठवा सख्य भक्ती निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. मागे 7व्या भक्तीच्या लक्षणाचे निरूपण केले. आता 8वी भक्ती लक्षपूर्वक ऐका. देवाबरोबर अत्यंत मैत्री करून त्याला प्रेमाने बांधून ठेवणे हे 8व्या भक्तीचे लक्षण आहे असे जाणा. देवाला जे अत्यंत प्रिय त्यानुसार वागावे म्हणजे निश्चितपणे भगवंताबरोबर सख्य होते. देवाला भक्तिभाव, भजन, निरूपण, कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन अत्यंत प्रिय आहे. तर मग आपण देवाच्या मनोगताप्रमाणेच वागायला हवे ना. त्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे होऊन सहजच प्रेम निर्माण होते. देवाच्या सख्यत्वासाठी आपल्या सुखाचा त्याग करायला हवा. प्रसंगी अनन्य प्रेमातिशयाने देहही कष्टवायला हवे असो. भक्ताने आपल्या प्रपंचाचे दुःख बाजूला सारून देवाचे चिंतन करीत जावे. निरूपण, कीर्तन, बोलणे सर्व देवाबद्दलच असावे. देवाच्या प्रेमासाठी आपल्या प्रिय व्यक्तीपासून दुरावणे महत्वाचे नाही. आपले सर्वस्व देवाला अर्पण करावे इतकेच नव्हे तर आपला प्राणही देण्यास सिद्ध असावे. भावार्थ, आपले सर्व गेले तरी चालेल पण देवाचे सख्य सांभाळावे असे प्रेम अंतःकरणात असायला हवे. देव म्हणजे आपला प्राणच असल्याने प्राणपणाला लावू नये पूर्ण प्रीतीचे लक्षण असे आहे. वर सांगितल्याप्रमाणे अत्यंत सख्य केल्याने देवाला भक्ताची चिंता लागते. पांडव लाखागृहात जळत असताना भगवंतांनी त्यांना गुप्त मार्गाने पार केलेच ना. देवाने आपल्या बरोबर सख्यत्वाने वागण्याचे मर्म आपल्याच हाती आहे. आपण जे बोलतो त्याचा प्रतिध्वनी होतो ना. आपण अनन्य भावाने राहिलो तर देवही भुलतो आणि आपण कंटाळा केलो तर देवही कंटाळा करतो. ये यथा माम प्रपद्यते तांस्यथैव भजाम्यहम. जे ज्या भावाने मला शरण येतात मी त्यांच्या भावाप्रमाणे त्यांना प्रसन्न होतो. म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावरच येते. आपल्या मनाप्रमाणे घडले नाही म्हणून श्रद्धा मोडली तर त्याचा दोष आपल्याकडेच येतो. मेघ चातक पक्षावर पाऊस पडला नाही तरीही चातक पक्षी आपल्या निश्चयावर अढळ असतो. अथवा चंद्र लवकर उगवला नाही तर चकोर अन्यन्यच राहतो. सख्य असे असायला हवे. आपल्या मनाप्रमाणे घडले नाही तरीही विचारपूर्वक सत्य तेच धरावे आणि काही झाले तरीही भगवंतावरील प्रेमाचा त्याग करू नये. भगवंतच आपला निज, माता पिता, आप्तेष्ट, विद्या, संपत्ती, घरदार सर्व काही आहे असे समजायला हवे. आम्हाला देवाशिवाय कुणीही नाही असे सर्व लोक म्हणत असतात पण त्यांची अंतर्निष्ठा मात्र तशी नसते. भक्ताने मात्र या लौकिकासारखे न करता खरोखरच सख्यत्व करून परमेश्वराला हृदयात घट्ट धरून ठेवायला हवे. आपल्या इच्छेसाठी भगवंतावर रागावणे हे सख्य भक्तीचे लक्षण नव्हे. देवाची इच्छा जी आहे त्यातच आपले हित आहे असा विश्वास असायला हवा. आपल्या इच्छेसाठी देवापासून दूर होऊ नये एवढेच. देवाच्या इच्छेप्रमाणे वागून देव जे करतो ते मान्य केले तर स्वाभाविकच देव दयाळू आहेच आहे. देवाच्या करुणे पुढे मातेची करुणा ती काय. संकट प्रसंगी माता बालकाला ठार मारते पण देवाने एखाद्या भक्ताला ठार मारले हे कधीही पाहिले नाही वा ऐकलेही नाही. एवढेच नव्हे तर शरण आलेल्यांचे जे वज्र कवचच आहेत. देव भक्तांचा पाठीराखा, पापी लोकांचा उद्धार करता, अनाथांचा सहाय्य करता आहे. तो अनाथांची बाजू घेऊन त्यांना सर्व संकटापासून मुक्त करतो. गजेंद्रासाठी तो अंतर साक्षी धावतच आला ना. देव दयासागर करुणाघन आहे. त्याला कधीही भक्ताचा विसर पडत नाही. देव शेवटपर्यंत प्रेम करणारा असल्याने देवावरच प्रेम करावे. आपल्यावर प्रेम करतात असे वाटणारे सर्व आप्तेष्ट वंचक आहेत, निरुपयोगी आहेत. देवाचे प्रेम
कमी होत नाही, विटत नाही. तो शरण आलेल्यांची उपेक्षा करत नाही. म्हणून देवाबरोबर सख्यत्व करणे आणि त्याला आपल्या अंतःकरणातील गुजगोष्टी सांगणे हे 8व्या भक्तीचे लक्षण आहे असे समजा. देवाची सख्य भक्ती तशीच गुरुची सख्य भक्ती ही करायला हवी असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून सद्गुरूंची सख्य भक्ती करावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्थ दशके सख्य भक्ती निरूपणं नाम अष्टमः समासः.